तर मंडळी, ही आहे मोड आलेल्या मटकीची उसळ. दिसायला दिसते, खायला सुद्धा तितकीच भन्नाट झाली आहे. यावर छान अशी कोथिंबीर घ्यायची आणि खाताना ही अशी बारीक शेव घेतली ना, मग तर काही सांगूच नका. इतकी अशी ही स्वादिष्ट अशी ही मोटीची उसळ. नमस्कार मंडळी, तुमचे माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर हे आहे मटकीची उसळ. बनवताना मी जवळजवळ 4 तास मोठ भिजू घातली, त्यानंतर 10 ते 12 झाकून ठेवली. बघा कसे मोड आलेले आहे छान. आणि याहीपेक्षा आणखी झाकून ठेवली, आणखी हे मोड मोठे होणार. आता मी याची उसळ बनवणार आहे. तर हे आता यामध्ये पाण्याचं प्रमाण काहीच नाही आहे, कारण की सगळं निथळून याला मोड आलेले आहे. परंतु आपल्याला हे निवडून घ्यायचे आहे, कारण की यावेळेस काय असतं, यामध्ये जर एखादा जर त्याला मोड आलेली नाही किंवा तो जर दाणा फुगला नाही तर तो कडक असतो आणि त्यामुळे तो दातात येऊ शकतो. तसेच एखादा खडा वगैरे असू शकतो. तर तेव्हा या स्टेजला हे निवडून घेणं गरजेचं आहे, जरी आधी आपण निवडून घेतलं तरी. तर हे आता निवडून झालं. आता मी एका भांड्यामध्ये घेते आहे. तर फोडणी देण्याकरता गॅस ऑन केला आणि हा कुकर ठेवला. कुकर गरम झाला. आता यामध्ये मी माझ्यानुसार इथे आता 2 चमचे तेल टाकलं आहे. तेलाचं प्रमाण आपल्यानुसार आपण कमी जास्त करू शकतो. तर यामध्ये आता तेल तापल्यानंतर यामध्ये जाईल मोहरी. मोहरी तडतडली की जिरा पण तडतडू द्यायचा. आता यामध्ये मी हा कढीपत्ता हातानं थोडंसं तोडून टाकते. यामुळे काय होते की स्वाद हा छान आपल्या उसळीमध्ये कढीपत्त्याचा उतरतो. हा घरचा कढीपत्ता आहे आणि याचा स्वाद खरोखर खूप छान आहे. आता यामध्ये जाईल कांदा. आता हा कांदा थोडा लाल होईस्तोवर परतून घेऊया आणि तोपर्यंत मी हिरवी मिरची, लसण आणि अद्रक याची पेस्ट बनवते आहे. इथे यामध्ये मी टाकते आहे 4-5 लसणाच्या कळ्या आहे, 2 छोटे मिरची आहे हिरवी आणि थोडा अद्रकीचा तुकडा. आता छान याला असं बारीक करून घ्यायचं. पेस्ट झालेली आहे तयार. इकडे बघा, हा आता कांदा पण आपला थोडा लालसर होण्याच्या मार्गात आहे. तर या वेळेला आता यामध्ये मी टाकते आहे पेस्ट. आता यासोबतच कांद्यासोबतच आपल्याला ही पेस्ट पण थोडी परतून घ्यायची. आता यामध्ये जाईल काही मसाले. थोडा वेळ छान परतून घ्यायचं, कारण की कांदा थोडासा लाल झाल्याशिवाय त्याची जी फोडणी असते ती व्यवस्थित होत नाही. तर हे बघा, हळूहळू आता कांद्याचा पण कलर चेंज झालेला आहे आणि लसण, जिरं वगैरेची जी पेस्ट होती ते पण यामध्ये छान शिजल्या गेलेली आहे. तर आता यामध्ये जाईल हळद, तिखट आणि धनेपूड. आता हे छान असं परतून घ्यायचं. आता यामध्ये जाईल बारीक चिरलेले टोमॅटो. तर हे बघा, हे मी यामध्ये टोमॅटो टाकते आहे आणि ते परतून घ्यायचं. आणि शिजण्याकरता मी थोडं इथे मीठ टाकते आहे. मिठामुळं टोमॅटो नरम होण्यास आणि शिजण्यास मदत होते. आता हे फोडणी देताना खूप मोठी गॅसची पॉवर ठेवायची नाही, कारण खूप झपाट्यानं ते जळू शकते जास्त मोठी असल्यामुळं. तर ते मीडियमच ठेवायची. आणि आता या टोमॅटोमध्ये मी थोडं किंचित पाणी टाकते आहे, की जेणेकरून आपल्याला ते मदत होणार शिजण्याकरता आणि जळणार नाही. आणि थोडी आता याला वाफ होऊ द्यायची. आता याला वाफ येईपर्यंत आपण जे आधी इथे मोड आलेले जी मटकी आहे ती आता बाजूला ठेवलेली होती. तर ती आपण पाण्यातून काढूनच बाजूला ठेवलेली होती. त्यामुळे याला एकदा पाण्यातून आणखी धुवून घेणं गरजेचं आहे, कारण की तो जो मंद त्याला जो हे असते पाण्याचा जो त्याची एसेंट असतो तो पाण्यामुळे निघून जातो. तर यामध्ये मी असं पाणी टाकते आहे आणि हे एका पाण्याने असं धुवून घेते आहे फोडणी करता. हे बघा, टोमॅटोसुद्धा छान असं मऊसूद असं शिजलेलं आहे. आणि टोमॅटो असं मऊसूद शिजलं तेव्हाच ते सगळ्या आपल्या उसळीला लागतं आणि त्याची चव छान येते. आता यामध्ये टाकूया ही आता मोड. आता हे पण आधी याच्यामध्ये छान परतून घेऊया. लक्षात ठेवा, आपण आधी पण यामध्ये थोडं मीठ टाकलेलं, त्यामुळं त्यानुसार त्याच बेताने मी यामध्ये आता आणखी थोडं मीठ टाकते आहे. छान मिसळून घेतल्यानंतर आता यामध्ये मी टाकते आहे थोडा गुळाचा खडा. तर आता
त्या ठिकाणी तुम्ही साखर पण टाकू शकता आणि ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल वाटत तर नका टाकू. परंतु या टोमॅटोसोबत थोडा गूळ म्हणा किंवा साखर म्हणा टाकली की त्याचा जो बॅलन्स असते त्यामुळे या उसळीला आणखीच अशी छान अशी चव येते. आता यामध्ये मी टाकते आहे पाणी. पाणी हे थोडं गरम आहे, असं कोमटसं पाणी आहे हे मी टाकते यामध्ये. तर आता आमच्याकडे थोडं मला रस्सा ठेवायचा आहे म्हणून मी त्या पद्धतीनं याला डुबेपर्यंत जेवढं मला पाणी लागते तेवढं मी टाकते आहे. तुम्हाला रस्सा अजिबात नसेल लागेल तर तुम्ही या ठिकाणी थोडं पाणी कमी टाकू शकता. तर हे बघा, याप्रमाणे मी पाणी टाकून झालेलं आहे. गॅस झाकण लावून याला छान 2 शिट्ट्या येऊ दिल्या. खूप शिट्ट्या होऊ द्यायची आवश्यकता नाही, कारण की नाहीतर खूप आपला उसळ ही घाटा होऊ शकते. 2 शिट्ट्यामध्ये छान अशी उसळ तयार होते. कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडूया. वाव, सुंदर अशी उसळ तयार झालेली आहे. छान असा खमंग असा सुवास येत आहे की नाही. सोपी, किती छान लवकर होणारी उसळ, मटकीची उसळ झाली आहे तयार. आता यामध्ये छान अशी कोथिंबीर टाकायची. आता ही झाली आहे उसळ खाण्यास आपली तयार. तर मंडळी, आपण इथपर्यंत आले आहात तर माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर बघा आता ही उसळ आपण कशी खायची. खाताना छान एखाद्या डिशमध्ये अशी घ्यायची, त्यावर कोथिंबीर तर आपली टाकलेलीच आहे, आवडत असेल आणखी टाका थोडी वरून. आणि अशी बारीक मी शेव टाकते आहे, मला आवडते म्हणून. तर अशी छान शेव टाकायची आणि छान आस्वाद घ्यायचा. तर मंडळी, अशी ही मोड आलेल्या मटकीची उसळ. तर आपणास ही आजची रेसिपी कशी वाटली, आणि हो, माझ्या अशाच नवीन व्हिडिओ बघण्याकरता आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. माझा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.